नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. पूजा वगैरे झाली, आता जेवण बनवून घेते पटापट. चला तर बघा, आता दीदी कपडे धुती आणि चू भांडी उचलते, पण तिला बी लय कटाळा आहे. आई तर पाहिजे सगळ्यांना नुसतं खायला, कामं नको करायला. खाल्लं की हिंडाय पाहिजे, आज जिरलं पाहिजे ना. खावंच नाही मग जिरवायचं आहे तर, बरोबर आहे ना. तर बघा आता स्वयंपाक करायला घेतलंय. सर्दी अजून आज डोकं धुतलंय तर अजून बी सर्दी जाणवती. तर पटापटा करते. उपास पण आजपासून उपास चालू केला आहे मी. पुढशीनाथांचा, कुलदेवताचा आमच्या, कारण की माझी तब्येतच नीट व्हायना म्हणून आपला उपास करावा. चला उरकूया स्वयंपाक. तर बघा आता उपासाचं जेवण बनवते. हे आले जेवायला, चाय पिते. या सर्वांनी जेवायला बघा. करतो लिकीचा केस बघा, ह्यांच्यामुळे ना या पुरीला अजून केस विचारायला येत नाही. ह्यांच्यामुळे लाड आहे आमचा. खरं आहे ना, खरं आहे का नाही. पप्पांमुळे हिला डोकं विचारा येत नाही ना. तिचं डोकं विचारणार, तिचंच करणार. तर बघा, हिचा अजून क्लासचा टाइम झाला नाही ना. 5:30 असते ना क्लास. 6:30 आहे. 6:30 आहे म्हणजे 8 वाजता तरी वेळ आले भेटलं सांग. वाट बघत बसली, मेसेज कधी येतोय सरांचा. गेली आता सांगा मैत्रिणीला. चला थोडं स्वयंपाक लवकर करून येते. गॅसमुळे ना पटापटा स्वयंपाक पण होत नाही माहिती. एका गॅसवर स्वयंपाक करायचं म्हणलं तर बघा ना, आता अजून पसारा भरून किती बी साफ करा, परत आहे तसंच घर होतं. पोरीला नीट करतच नाही आणि मला बरं नाही वाटाना तरी बी आता काय करते. ती 3च कपडे भांडी सगळे केलंय मोठी ना. मी जेवणच करत होते, तिची धावली आणि मला असा आजार पण आला ना, वैताग घेतो. पोरीला कामं करायला लागते सगळं माहिती का. आपल्या जुन्यातले जाऊन वॉशिंग मशीन घेऊन या, कपडे धुवायला. कपड्याचं झालं, भांड्याचं काय, भांडीच तर पाण्यातच घासायला लागतात ना. त्याने तर जास्त भांडी पडतात आमच्या घरात. मग सर्दी पकडते, कधी कमी व्हायची सर्दी, थोडे हळू व्हायला. मी काजळ लावले. कसं वाटतंय काजळ, तेल मिक्स केलंय त्यामध्ये, थोडं होतंय डोळ्यांना, छान दिसतंय ना. जातंय वाटतं ना काजळ, बघ की. तर काय लाईक करत नाही, सबस्क्रायबर करत नाही, काय बी नाही. व्हिडिओ काय आवडत नाही काय माझे. हा थोडेसे बोर असतात ना, नाही ना. तर काही म्हणते हो, तर काय करणार आहे, एकटा जीव काय करणार आहे सांगा. 4 उड्या मारणार आहे, मग जे आहे तेच शूट करणार ना. तर जे ह्या सोबत बी नसतात काय व्हिडिओ चांगले चांगले बनवावे तर 10 झाल्यावर ना मस्त करणार का नुसतं माझ्या ह्याच्यात. आपली फॅमिली एवढं आहेत ना, वेगळं नाही करू देणार आहे तुला. तर जरा आज जरा बरं वाटतंय मला नाही माहिती, म्हणून आम्ही खाल्लं पण आहे. उपास आहे तरी खाल्लंय मी, जर खात नाही उपासात मी. माझी तब्येत खराब आहे म्हणून खाल्लंय. बनवलेलं भात, बनवलेली आमटी, बनवलेली शेंगदाण्याची, परत बटाटा आणि खोबरी चटणी बनवलेली. सांगते कोण म्हणाल का माझा उपास आहे म्हणून एवढं सारं बनवलेलं. आणि काय बनवलेलं ग, बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट करून मला लय आवडतं. दीदीला बी भाजी बनवलेली तशी. हे बी आलेलं घरी, त्यांना सोयाबीन नाही आवडत म्हणून त्यांच्यासाठी बी एवढं करायला लागलं. मला आराम करील, काल झोपलेली तशी झोपील, पण झोपलं गेलं अजून तर अजून झोप आली. पण कालपेक्षा तर बरंच आहे. सर्दी आहे थोडीशी, कारण की डोकं बी आज धुतलं. तर म्हणलं यांना म्हणलेलं वातावरण एवढं खराब आहे ना, तुला सांगते. थंड आता बिले लागतंय हा ना ग. रात्री थंडला आणि रातचं काय होतं, अंगावर गोधडी घेतली ना, सकाळपर्यंत गोधडी कुठं पळून जाते तीच कळत नाही. काय कधी ते सगळ्या अंगावर नसती, माझ्या यांच्या पायात असते माहिती का तुला. चिवच्या नाही यांच्या.
झोप आली का डोळ्यातून पाणी लागलं. डोळ्यात लागतंय. लय ऑइली नको घेऊ ना, लागणार नाही. योगा पाणी आलं, झोप आली मला. आता झोपली तर मग लवकर उठणार नाही म्हणून झोपायला. म्हणजे वरच्या वरती लावायचं नाही, जरा सुकवायला घेऊन लाव ना, म्हणजे लागणार नाही आतमध्ये. ऑइली लावल्यावर होणार तसंच. काय गरज नाही काजळ लावायची, तरी बी काजळ लावली अशी. झोप थोडं वेळ म्हणजे ते झोप 5 वाजले ना, पण झोपायला काय. आयब्रो करायचा आहे तर आयब्रो केल्या का तसं वाटतं म्हणून आयब्रोज करत नाही. मेहंदी लावायची तर मेहंदी लावणार होती तर सर्दी पकडली तर भ्या वाटते मेहंदी लावायला, पण इथंच लावते थोडीशी. जेवढं जेवढं झालं आहे ना सफेद तेवढंच लावते, आणि ब्लॅक लावणार आहे या टायमाला. काजळ बघा फेलायला लागले, पहिली आहे ना जरा थोडंसं. चला थोडा वेळा आराम करते, मग बोला. पण वगैरे झाली आणि दिवाबत्ती बी झाली आहे. आमची तयारी चालली स्वयंपाकाची दोघींची मिळून. मेथीची भाजी वगैरे घेऊन आली आहे. चला उठूया आपण. बघू आणि जेवायला बघा. तर बघा आम्ही जुना पिक्चर बघितोय आज.